नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण पितृपक्ष विशेष खमंग कुरकुरीत आतून छान मऊ लुसलुसीत असा उडीद डाळचा वडा बघतोय. यालाच बरेच जण श्राद्धाचे वडे असे सुद्धा म्हणतात. तयार होणारा हा उडीद डाळ वडा आपण हाताच्या मदतीने किंवा मशीनचा वापर न करता घरात उपलब्ध असणाऱ्या चाळणीच्या मदतीने केलेला आहे. छान गोल गरगरीत होतो. नुसता पितृपक्षामध्ये नाही तर तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की आवर्जून करू शकता. सांबर सोबत परफेक्ट असा लागतो. फक्त उडीद डाळचा वापर करून आपण हा वडा तयार केलेला आहे, त्यामुळे बनवायला खूपच सोपा आहे. तर चला कसा बनवायचा ते बघूया. तर हा उडीद डाळ वडा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 5 तास अगोदर 2 वाटी उडीद डाळ, जी सफेद उडीद डाळ असते ती भिजत घातलेली होती. तर सुरुवातीला डाळ ही अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून ती भिजवून घ्यायची. तर बघा या ठिकाणी डाळ ही परफेक्ट अशी भिजलेली आहे. दाबता क्षणीच तिचा तुकडा होतो. तर ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता. तर आता डाळीतलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची, तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यानंतर 1 इंच अद्रकचे तुकडे घेतले आणि भरपूर असा लसूण, तर साधारणपणे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 1 चमचा कच्चच जिरं घेतलेलं आहे. तर जिरं तुम्ही कच्चच घ्या, छान असा फ्लेवर येतो. तर हे सर्व एकत्रित करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर वाटताना बघा मिक्सरला हे एकदाच न फिरवता 2 ते 3 टप्प्यामध्ये फिरवायचं आणि वाटताना याच्यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचं, जे छोटे चमचे असतात ते, आणि मिक्सर चालू बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये बघा डाळ ही अशी चमच्याने खालीवर सुद्धा करायची, म्हणजे हे एकसारखं व्यवस्थित वाटलं जातं. यामध्ये डाळीचे जास्त कण शिल्लक राहत नाही. तर हे जास्तही बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळच ठेवायचं. तर बघा दाखविल्याप्रमाणे कमी पाण्यामध्ये हे व्यवस्थित असं मी वाटून घेतलेलं आहे. तर याच पद्धतीने वाटून घ्या. तर बघा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, अगदी मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर सुद्धा करायचा नाही. अगदी 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये व्यवस्थित हे वाटलं जातं. डाळ जर व्यवस्थित भिजलेली असेल तर परफेक्ट हे मिश्रण तयार होतं. तर बघा आता हे मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेली जी डाळ आहे ती सुद्धा आपण वाटून घेऊ. तर या ठिकाणी सर्व डाळ ही वाटून झालेली आहे. ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. तर अशी एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची, कारण नंतर पाण्याचा हात घेऊन वाटलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर बघा तयार मिश्रण जेव्हा आपण हाताने असं फेटून घेतो तेव्हा यामध्ये हवा तयार होते आणि हवा तयार झाल्यामुळे हे मिश्रण जसं आपण फेटू तसं छान हलकं फुलकं बनत जातं आणि तयार होणारे वडे वरतून छान क्रिस्पी आणि आतून मऊ आणि जाळीदार बनतात. तर पीठ हे चांगलं फेटून झालं, हाताला पीठ चिटकत सुद्धा नाहीये. तर आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा मिनिटभर फेटून घ्यायचं. तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत 7 ते 8 मिनिटं हे पीठ मी चांगलं व्यवस्थित फेटून घेतलं. मिश्रण हे चांगलं हलकं फुलकं करून घेतलं. आता काय करायचं, आपलं हे मेंदूवड्याचं मिश्रण परफेक्ट झालं की नाही हे बघण्यासाठी बघा वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा मिश्रणाचा गोळा घालायचा. जर पीठ असं पाण्यामध्ये तरंगायला लागलं तर समजायचं आपलं हे वड्यांचं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर एवढंच आहे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी उडीद डाळचा वडा तयार करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता जी चहाची आपली गाळणी असते किंवा याला चाळण सुद्धा म्हणतात, तर ती घेऊन त्यावर वडे कसे बनवायचे ते बघूया. तर सुरुवातीला ही गाळण घेऊन ती पाण्यामध्ये बुडवून घ्यायची. त्यानंतर ज्या आकाराचा मेंदूवडा बनवायचा तेवढं मिश्रण त्यावर ठेवायचं. बोटाच्या मदतीने त्यावर होल करायचा, म्हणजे छिद्र करायचं आणि अगदी सहजरित्या हा वडा आपण तेलात सोडू शकतो. तर बघा मी पिठातच तो सोडून दाखवलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा हे वडे तयार करू शकता. अगदी सहजरित्या हे वडे तयार होतात. मिश्रण परफेक्ट तयार झाल्यामुळे बघा पाण्याचा हात घ्यायचा, हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन अंगठ्याच्या सहाय्याने आतमध्ये असं छिद्र करायचं आणि तेलामध्ये हा वडा असा पालथा सोडायचा. अगदी सहजरित्या हा वडा तेलामध्ये सुटतो
हाताला चिटकत सुद्धा नाही. फक्त प्रत्येक वेळेस वडा सोडत असताना तो तुम्ही पाण्याचा हात घेऊनच तयार करा, म्हणजे सहजरित्या तो तेलामध्ये सुटला जाईल. तर या ठिकाणी मी काही वडे हे गाळणीच्या मदतीने करून दाखवलेले आहे, तर काही बोटाच्या सहाय्याने म्हणजेच हाताच्या मदतीने बनवून दाखवलेले आहेत. कुठल्याही मशीनचा वापर न करता छान गोल गरगरीत असे हे वडे तयार होतात. तर बघा, वडे तळण्यासाठी या ठिकाणी मध्यम आचेवर तेल हे तापवून घेतलेले आहे. गॅस हा मध्यमच ठेवायचा. तर पहिली बॅच ही मी गाळणीच्या मदतीने वडे तयार करून ते तेलात सोडून घेणार आहे. तर बघा, तेलामध्ये मावतील तेवढे साधारणपणे 6 ते 7 वडे तयार करून घेतले. तर हे वडे मध्यम आचेवरच छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर आलटून पालटून तळून घ्यायचे. तेलात वडे बघा छान टम्म फुललेले आहे. या पद्धतीने जर तुम्ही वडे तयार केले तर छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून छान जाळीदार हे वडे तयार होतात. एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे 6 ते 7 मिनिटं लागतात. दोन्ही बाजूने हे वडे अगदी व्यवस्थित असे तळून होतात, शिवाय कमी तेलकट बनतात. तर या ठिकाणी मी फक्त उडीद डाळचा वडा तयार करून दाखवलेला आहे. यामध्ये तुम्ही डाळ भिजत घालताना यामध्ये चना डाळ किंवा तांदूळ सुद्धा भिजत घालू शकता. उडीद डाळ जर व्यवस्थित भिजलेली असेल किंवा दळण्यासाठी जर त्यात तुम्ही कमी पाण्याचा वापर केलेला असेल तर यामध्ये वरतून कुठलेही पीठ ऍड करायची गरज पडत नाही. शिवाय यामध्ये आपण तांदळाचे पीठ न वापरता सुद्धा हे वडे वरतून छान कुरकुरीत बनतात. तर बघा, या ठिकाणी दोन्ही बाजूने वडा हा व्यवस्थित असा सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे. तर झाऱ्याच्या मदतीने हे आपण तेलातून काढून घेऊ. आता दुसरी बॅच आपण हाताच्या मदतीने तयार करून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी पाण्यात हात बुडवून एक एक वडा सोडून घ्यायचा आहे. सहजरित्या हा वडा तेलामध्ये सुटला जातो. मिश्रण परफेक्ट तयार केल्यामुळे ते हाताला अजिबात चिटकत नाही आणि वडा सुद्धा बघा न चिटकता तेलामध्ये सुटत आहे. तर या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर मी मेंदू वडा तयार करण्याची रेसिपी शेअर केलेली होती. तर त्यामध्ये भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सहित रेसिपी शेअर केलेली आहे, तर ती सुद्धा नक्की बघा. तर या ठिकाणी मी अगोदरच्या पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तळून घेतलेली आहे. अगदी गोल गरगरीत छान असा हा क्रिस्पी असा वडा तयार झालेला आहे. आवाज बघू शकता, मस्त कुरकुरीत हा वरतून झालेला आहे आणि आतून छान मऊ लुसलुशीत. जवळून बघा, छान जाळीदार तयार झालेला आहे. जाळी अगदी परफेक्ट आलेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. सांबर सोबत, चटणी सोबत अप्रतिम असा हा वडा तयार होतो. चवीला अप्रतिम लागतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही पितृपक्ष विशेष मेंदू वड्याची रेसिपी? छान कुरकुरीत असा वडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.